नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. तुम्ही पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा आढावा घेणार आहोत. टॉप 9 बातम्यांमधून सुरुवात करूयात. टॉप 9 राजकीय बातम्यांनी. ठाण्यातील निवासस्थानी शिंदे आणि गिरीश महाजनांमध्ये सव्वा तास चर्चा. शिंदेंची तब्येतीची विचारपूस या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भेटीनंतर महाजनांची प्रतिक्रिया. शपथविधीसाठी आझाद मैदानाच्या पाहणीसाठी एकच पक्ष गेल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज. तर कळवलं असतं तर आम्ही सुद्धा गेलो असतो. भाजप नेत्यांकडून आझाद मैदानाच्या पाहणीनंतर केसरकरांची प्रतिक्रिया. आज महायुतीचे नेते आझाद मैदानाची पाहणी करणार. महायुतीचे नेते शपथविधीच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार. नव्या सरकारमध्ये गृह खात्याचा पेच कायम. भाजप गृहमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. शिंदे गटही गृहमंत्रीपदासाठी आग्रही. तर भाजपच्या गटनेता निवडीनंतर उद्या महायुतीची बैठक होण्याची सुद्धा शक्यता. लाडक्या बहिणींना महायुतीच्या शपथविधीसाठी विशेष आमंत्रण. 2000 व्हीव्हीआयपींच्या पासेसची सोय. तर केंद्रीय नेत्यांसह देशातील 22 राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा सहभागी होणार. महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येणार. तर पवारांसह महायुतीतील प्रमुख नेत्यांना सुद्धा निमंत्रण दिलं जाणार. उद्या सकाळी 10 वाजता विधान भवनात भाजप आमदारांची बैठक. गटनेत्याची निवड होणार. भाजपकडून निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून नेमणूक. तर दोन्ही निरीक्षक आज राज्यात दाखल होणार. सोलापूरच्या माळशिरसमधील मार्करवाडी या गावामध्ये आज बॅलेट पेपरवर मतदान. तर उत्तम जानकरांचे समर्थक मतदान प्रक्रिया राबवणार. मतदान प्रक्रियेला प्रशासनाचा विरोध. मात्र गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात. मार्करवाडी फेर मतदानाबाबत राम सातपुतेंचं ट्विट. बॅलेट पेपर मतदानाचा हेतू क्लिपद्वारे स्पष्ट. राम सातपुतेंची प्रतिक्रिया.